करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसांना सुद्धा नाही. मग तरीही हे का केलं गेलं? जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कुणी अधिकार दिले? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का? राज ठाकरेंनी पुन्हा नेमकं काय काय सुनावलंय जाणून घेऊ. देशभरात दिल्लीतील आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज विरोधात आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारलं जातंय. मुंबईत सुद्धा विद्यार्थी रस्त्यावर उतरतायत, सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देतायत, आपली भूमिका मांडतायत. पण अनेक आंदोलकांवर पोलिसांची कारवाई पाहायला मिळतेय. थेट पोलीस व्हॅनमध्ये आंदोलकांना टाकलं जात आहे. राज ठाकरेंनी यावरूनच पुन्हा एकदा खडेबोल सुनावलेत. राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, मला एक प्रश्न पडलाय. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला हाताळताना विद्यार्थ्यांवर सर्रास लाठीचार्ज केला जातोय. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असला तरी एक वेळ ठीक. हा लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असता तर एक वेळ ठीक होतं. पण हा म्हणजे कुठला तरी सूड उगवल्यासारखा केला जातोय. जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यात फक्त आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे आणि पोलीस अशी कृत्य करत आहेत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊच शकत नाही. मुळात आंदोलन का झालं? नीट परीक्षेत गोंधळ झाले त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला. त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ इतर विद्यार्थी पण उतरले. थोडक्यात हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलं, मोठं केलं. मग विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय? आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोणी? विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसांना सुद्धा नाही. पण तरीही हे का केलं गेलं? पूर्वी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना सर्रास मारायचे. त्याचे प्रसाद मलाही अनेकदा मिळालेत. जिच्यावर पुढे बंधनं आली कारण न्याय व्यवस्था सोडली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार कुणालाच नाही. मग हाच न्याय पोलिसांना का नाही? मी अनेकदा सांगत आलोय आणि आज देखील हेच म्हणेन. महाराष्ट्रातले पोलीस असोत की कुठलेही, त्यांना जी कृती करायला सांगितली जाते ती करणं याशिवाय त्यांच्या पुढे पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कुणी अधिकार दिले? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का? युनायटेड नेशन्सचे काही महत्त्वाचे नियम आहेत जे एनएमटी इंटरनॅशनल पाळते. हे म्हणजे जेव्हा केव्हा बळ वापरायची वेळ येईल त्यासाठी केली जाणारी कृती संविधानिक असली पाहिजे. आवश्यक असेल तरच झाली पाहिजे. ती प्रमाणात असली पाहिजे. त्याचं उत्तरदायित्व हवं. आज नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, न्यूझीलंड या देशांमध्ये अशा पद्धतीने पोलिसी बळाचा वापर झाला तर त्याची कठोर चौकशी होते आणि त्या चौकशीचा रोख हा आदेश देणाऱ्यांकडे जास्त असतो. हे आपल्याकडे पण व्हायला हवं. हे कोण करेल असा प्रश्न आहे. पहिल्यांदा देशाचे सरन्यायाधीश या मुलांना झुरळ म्हणणार आणि मग हेच देशातील सर्वोच्च न्यायालय आम्हाला सध्या तरी हे मारहाणीचे व्हिडिओज बघायला वेळ नाही असं सांगणार. हे अजब आहे. त्यांना नक्की कशासाठी वेळ आहे? मग हा प्रश्नच आहे. सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत म्हणून तरुण तरुणींना रस्त्यावर उतरावं लागतंय. त्यामुळे याचा विचार सिव्हिल सोसायटीनं करायला हवा. यावर चर्चा व्हायला हवी. खासदारांनी संसदेत यावर चर्चेचा आग्रह धरला पाहिजे. प्रश्न राज्याकडे नागरिकांवर बळ वापरण्याचा अधिकार आहे की नाही हा नाहीच आहे. तो अधिकार जवळपास प्रत्येक राज्याकडे असतो. खरा प्रश्न हा आहे की घटनात्मक लोकशाही स्वतःच्या अधिकारावर संयम ठेवण्याची क्षमता दाखवते का? लोकशाहीची परिपक्वता विरोध किती कठोरपणे दडपला जातो यावर ठरत नाही, तर विरोधाचा आवाज कसा संयमाने आणि पुढच्या परिणामांचा विचार करत हाताळते हा आहे. राज ठाकरेंनी अशा शब्दांमध्ये सरकारला त्याचबरोबर सरन्यायाधीशांना सुद्धा सुनावलंय. दरम्यान 24 तारीख म्हणजेच आज आणि 26 तारखेला ठाकरे बंधूंकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं, पीसफुल प्रोटेस्ट करावं असं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं आंदोलन पार पडणार आहे. अशातच राज ठाकरेंनी पोलिसांना सुनावत त्यांना हे आदेश कोणी दिले असा प्रश्न विचारलाय.